तर राज्य पातळीवरच्या युत्या आणि आघाड्या विसरून सध्या सर्व नेते स्थानिक समीकरणं जुळवण्यासाठी सज्ज झालेत। विरोधक आणि मित्रपक्ष यातला भेद विसरून नेते एकमेकांवर जोरदार आगपाखड करताना दिसतात। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका करत मोहिते पाटलांना सुद्धा धारेवर धरले। मात्र त्याच वेळी शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा ते चिमटे काढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे गोरेंना यासाठी मिळणारं राजकीय पाठबळ आणि मित्रपक्षाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याचा आढावा घेऊया आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। पवार साहेब ट्विटरवर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने असे वक्तव्य होत राहतात, त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची आवश्यकता नाही। एवढ्या मोठ्या नेतृत्वावर बोलण्यासाठी जयकुमार गोरे हे पात्र आहेत का? एकाच वेळी विरोधात असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शिंगावर घेणारे आणि त्याच वेळी सत्तेत मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला चिमटे घेणारे हे आहेत महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे। ग्रामविकास आणि पंचायत राज ही खाती सांभाळणारे गोरे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच आक्रमक झालेत। बिनविरोध 100 नगरसेवक निवडून आल्यावरून रोहित पवारांनी केलेल्या टीकेनंतर त्यांना उत्तर देण्यासाठी गोरे पुढे सरसावले। त्यांनी रोहित पवारांना डिजिटल दुनियेतून बाहेर पडत जमिनीवर येण्याचा सल्ला दिला। माझं रोहित पवारांना विनंती आहे, आव्हान पण आहे, पवार साहेब ट्विटरवर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही। पक्ष चालवायला लोकांच्यात जायला लागतं, लोकांच्यात जाऊन लोकांचा विश्वास जिंकायला लागतो। सोलापूर, सातारा असे अनेक जिल्हे आहेत की तिथे एकही नगरपालिका यांच्या चिन्हावर लढवली जात नाही। आपण ते पहा ना। सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजच्या सभेत बोलताना गोरेंनी थेट मोहिते पाटलांना लक्ष करत त्यांनी काय काय खाल्लं याचा हिशोबच उपस्थितांसमोर मांडला। तर खंडणीखोरांना घरी बसवायची वेळ आल्याचं सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली। सगळं लुटून कुठं ठेवलं काहीच सापडलं नाही, काय शिल्लक ठेवलंच नाही। ना चौकातली जागा ठेवली, ना बाजूची जागा ठेवली, ना कारखान्यात काय ठेवलं, ना कुक्कुटपालन संस्थेत काय ठेवलं। पैसे खाल्ले, जमीन खाल्ले, कोंबड्या खाल्ल्या, सगळं खाल्लं। आता मला न सांगता आपलं बटनात दाखवा, बटनात सांगा। आता वेळ आली परिवर्तनाची, दहशत संपवण्याची, खंडणीखोरांना घरी बसवण्याची वेळ आता आलेली आहे। आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू। जयकुमार गोरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीप्रमाणेच जयकुमार गोरेंनी शिंदेंच्या शिवसेनेलाही जोरदार चिमटे काढले। अगोदर सांगोल्याच्या शहाजी बापूंना एकटं पाडल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या गोरेंनी थेट एकनाथ शिंदेंविरोधात प्रतिक्रिया देत आपली आक्रमकता दाखवून देण्याचा प्रयत्न केला। तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही गोरेंना त्यांची पात्रता दाखवून देण्याचा प्रयत्न झाला। निवडणुकीमध्ये आपण बघता, निवडणूक लढत असताना अशा पद्धतीची वक्तव्य होत असतात। आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, स्थानिक गणित वेगळे आहेत, त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय। कुठं आम्ही सोबत आहे, कुठं विरोधात आहे किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने असे वक्तव्य होत राहतात, त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची आवश्यकता नाही। जयकुमार गोरेंचं स्टेटमेंट मी सोशल मीडियावरनं बघतोय किंवा फेसबुकवरनं बघतोय, नक्की ते काय बोललेत मला माहीत नाही। ते बोलले नसावेत, पण जर बोलले असतील तर त्यांची पहिली टर्म आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपल्या वक्तव्यामुळं नेत्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत ही दक्षता मंत्र्यांनी घेतली पाहिजे। त्याच्यामुळं जयकुमार गोरे साहेब बोलले असतील असं मला वाटत नाही, पण जर बोलले असतील तर एवढ्या मोठ्या नेतृत्वावर बोलण्यासाठी जयकुमार गोरे हे पात्र आहेत का हा देखील विचार केला पाहिजे। त्याच्यामुळे माझे ते मित्र आहेत, नेत्यांवर टीका आणि आमच्या नेत्यांवर टीका केलेली ही सहन कोणी करणार नाही। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्याची भाषा करत होते। त्यानंतर भाषा सुरू झाली मित्र पक्षांवर थेट टीका न करण्याची। आता मात्र निवडणुकीचे शोले भडकायला सुरुवात झाली असून मित्र कोण आणि विरोधक कोण याचं भान सोडून सगळे नेते एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र दिसतंय। स्थानिक पातळीवर बिघडलेल्या युत्या आघाड्यांची गणितं लक्षात घेता प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत प्रचाराचा हा विखार अधिकच वाढण्याची शक्यता आहे। खरे आव्हान असणार आहे ते निवडणुकीनंतर हा जुना विखार विसरून पुन्हा युत्या आणि आघाड्यांमध्ये सुखाने संसार करायचा। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.